आपण नेहमीच म्हणतो ना, की "अरे, तो तसाच आहे" किंवा "ती ना अशीच वागते." पण हे व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय? ते ठरतं कसं? चला तर मग, आजच्या या भागात आपण व्यक्तिमत्वाला जरा जवळून ओळखूया. म्हणजे अगदी जे आपण जगाला दाखवतो त्या मुखवट्यापासून ते आपल्या आतल्या खऱ्या स्वपर्यंत. हे बघा, रोजच्या बोलण्यात आपण किती सहजपणे लेबल्स लावतो. जसं की सुशांत जरा विचित्रच आहे किंवा रोमा खूपच रागीट आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही अशी विशेषणं त्या व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्व दाखवतात का? की हे फक्त वरवरचे शिक्के आहेत? चला, याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. एक रंजक गोष्ट म्हणजे हा जो पर्सनॅलिटी शब्द आहे ना, तो आला एका लॅटिन शब्दावरून पर्सोना. आणि त्याचा अर्थ काय होतो? तर मुखवटा. पूर्वीच्या काळात नाटकांमध्ये कलाकार आपलं पात्र दाखवण्यासाठी असे मुखवटे घालायचे. इंटरेस्टिंग आहे ना ही सुरुवात? पण अर्थातच आपलं व्यक्तिमत्व म्हणजे फक्त एक मुखवटा नाही. म्हणजे आपण जगाला जो चेहरा दाखवतो, फक्त तेवढंच आपलं व्यक्तिमत्व नसतं. अरे, ही गोष्ट त्यापेक्षा खूप खोल आणि खूप गुंतागुंतीची आहे. चला तर मग, या पहिल्या भागात आपण व्यक्तिमत्वाची खरी ओळख करून घेऊ. जर ते फक्त बाहेरून दिसण्यावर अवलंबून नाहीये, तर मग ते नक्की आहे तरी काय? तर बघा, व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर ती आहे प्रत्येकाची आयुष्य जगण्याची एक युनिक स्टाईल. आणि ती आपल्या दिसण्यावर म्हणजे उंची, रंग यावर अजिबात अवलंबून नसते. उलट ते आपल्या शारीरिक आणि मानसिक गुणांचे एक पॅकेज आहे, एक संघटन आहे. आणि हो, हे पॅकेज काही कायम स्थिर नसतं हं, ते बदलत राहतं. सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आपल्यात कोणते गुण आहेत यापेक्षाही आपण ते आपल्या वागण्यातून कसे दाखवतो हे जास्त महत्त्वाचं ठरतं. बरं, मग हे गुण नक्की असतात कसे? याबद्दल ना हार्वर्डचे एक मानसशास्त्रज्ञ होते, गॉर्डन ऑलपोर्ट. त्यांनी एक भारी सिद्धांत मांडले. त्याला म्हणतात गुणविशेष सिद्धांत. ऑलपोर्ट काय म्हणतात ते पाहूया. ते म्हणतात की काही लोकांमध्ये ना एक प्रधान गुणविशेष असतो. म्हणजे असा एकच गुण जो इतका डॉमिनंट असतो की तो त्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्यावर आणि प्रत्येक वागण्यावर राज्य करतो. असं समजा की तो गुणच त्या व्यक्तीची ओळख बनून जातो. उदाहरणार्थ, मदर तेरेसा हे नाव ऐकल्यावर आपल्याला काय आठवतं? दयाळूपणा किंवा महात्मा गांधी म्हटलं की अहिंसा, बरोबर? हेच होते त्यांचे प्रधान गुणविशेष. ह्याच एका गुणामुळे त्यांच्या अख्ख्या आयुष्याला एक दिशा मिळाली. प्रधान गुणानंतर येतात केंद्रीय गुणविशेष. हे गुण म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा पायाच आहेत असं समजा. साधारणपणे 6 ते 12 असे हे मेन गुण असतात. जसं की प्रामाणिकपणा किंवा कोणी खूप सोशल असतं. आपण बहुतेक वेळा लोकांबद्दल बोलताना ह्याच गुणांचा वापर करतो. आणि तिसऱ्या नंबरवर येतात दुय्यम गुणविशेष. आता हे गुण ना जरा कमी महत्वाचे असतात. ते फक्त खास सिच्युएशनमध्येच दिसतात. उदाहरणार्थ, एखाद्याला विशिष्ट प्रकारचं जेवण आवडतं किंवा एरवी शांत असणारी व्यक्ती ट्रॅफिकमध्ये एकदम चिडते. हे गुण आहेत व्यक्तिमत्वाचा भाग, पण ते नेहमी दिसतीलच असं नाही. हा तक्ता बघितला ना की सगळा पिक्चर क्लिअर होतो. इथे बघा, प्रधान गुणविशेषाचा प्रभाव अख्ख्या व्यक्तिमत्वावर आहे आणि तो एकदम कन्सिस्टंट असतो. त्याच्या खाली केंद्रीय गुण, ते व्यक्तिमत्वाचा पाया आहेत. आणि सगळ्यात शेवटी दुय्यम गुण, जे फक्त कधीतरी दिसतात आणि त्यात सातत्यही कमी असतं. सोपं आहे ना लक्षात ठेवायला? ठीक आहे. तर ऑलपोर्टने आपल्याला व्यक्तिमत्वाचे बाहेरून दिसणारे पैलू सांगितले. पण आपल्या वागण्यामागच्या अदृश्य मानसिक प्रेरणांचं काय? त्यासाठी आपल्याला जावं लागेल सिग्मंड फ्रॉइड यांच्या सिद्धांताकडे. ते आपल्याला थेट मनाच्या आत घेऊन जातात आणि व्यक्तिमत्वाची आतली रचना कशी असते हे सांगतात. फ्रॉइडनी आपल्या मनाची तुलना केली आहे एका आईसबर्गशी, म्हणजे हिमनगाशी. विचार करा, आईसबर्गचा फक्त छोटासा तुकडा पाण्याच्या वर दिसतो, पण त्याचा प्रचंड मोठा भाग पाण्याखाली लपलेला असतो, बरोबर? अगदी तसंच आपल्या मनाचं आहे. बराचसा भाग आपल्या जाणीवेच्या पलीकडे लपलेला असतो. फ्राईडच्या मते मनाचे 3 लेवल्स आहेत. पहिला, बोधमन किंवा कॉन्शियस माइंड, म्हणजे आत्ता या क्षणी आपल्या मनात जे विचार आणि भावना आहेत ते. दुसरा आहे सुप्तमन किंवा सबकॉन्शियस, जिथे अशा आठवणी असतात ज्या आपण सहज आठवू शकतो, जसं की गाडी कशी चालवायची. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अबोधमन किंवा अनकॉन्शियस. इथे आपल्या दाबून टाकलेल्या इच्छा, प्रेरणा आणि अशा आठवणी असतात ज्या अस्तित्वात आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आणि मनाच्या याच लेव्हल्सच्या आधारावर फ्राईडने व्यक्तिमत्वाचे 3 घटक सांगितले. ते आहेत इदम, अहम आणि पराअहम.
आता हे तिघं मिळून आपल्या वागण्यावर कसा कंट्रोल ठेवतात ते बघूया. तर बघा, एका बाजूला आहे इदम. हे चालतं प्लेजर प्रिन्सिपलवर, म्हणजे याला सगळं सुख लगेच हवं असतं, अगदी लहान मुलासारखं हट्टी आणि स्वार्थी. आणि याच्या एकदम ऑपोजिट आहे पराअहम. हे चालतं नैतिकतेवर. हा आपल्या आतला आवाज आहे जो सारखं सांगत असतो काय बरोबर काय चूक. म्हणजे कसं, एका खांद्यावर एक राक्षस बसलाय आणि दुसऱ्यावर देवदूत. आता ह्या राक्षसी इच्छा आणि देवदूतासारखी नैतिकता या दोघांमध्ये बॅलन्स साधण्याचं काम कोण करतं? तर तो आहे अहम किंवा इगो. हा चालतो रिॲलिटी प्रिन्सिपलवर. तो इदमच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतो, पण पराअहमच्या नैतिक नियमांमध्ये राहून. आणि तेही अशा प्रकारे जे समाजात मान्य होईल. म्हणजे एक प्रकारे तो या दोघांमध्ये मॅनेजरचं काम करतोय. आता विचार करा, जर हा मॅनेजरच कमजोर पडला तर व्यक्ती एकतर बेजबाबदार वागेल किंवा मग कायम अपराधी भावनेत जगेल. तर मग ऑलपोर्ट आणि फ्राईडच्या या थेरीजमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या सगळ्या ज्ञानाचा वापर करून आपलं व्यक्तिमत्व सुधारू शकतो का? हो, नक्कीच. चला, काही प्रॅक्टिकल टिप्स बघूया. व्यक्तिमत्व विकासासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे सेल्फ अवेअरनेस, म्हणजेच स्वजाणीव. अगदी प्रामाणिकपणे स्वतःचे प्लस मायनस पॉइंट्स ओळखा. दुसरी गोष्ट, एक चांगला श्रोता बना. समोरच्याचं लक्ष देऊन ऐका. तिसरं, रोज थोडं तरी वाचा. ज्ञानाने दृष्टिकोन खूप मोठा होतो. चौथं, आपल्या बॉडी लँग्वेजकडे लक्ष द्या. त्यातून आत्मविश्वास दिसला पाहिजे. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच गोष्ट आहे, स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास ठेवा. म्हणूनच आत्मविश्वास बाळगा. कारण ज्या क्षणी आपण स्वतःवर विश्वास ठेवतो ना, त्या क्षणी कोणतंही ध्येय अशक्य वाटत नाही. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. चला, जग जिंकूया. तर व्यक्तिमत्व समजून घेण्याचा हा प्रवास इथे थांबतोय, पण खऱ्या विकासाचा प्रवास तर इथून सुरू होतोय. आज ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या, त्यातून स्वतःमध्ये असा कोणता एक बदल घडवून आणायला आवडेल, यावर नक्की विचार करा.